सॉरी. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्टुडिओ इन द मेकर कॅफे. मी निवेदिता. आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त व्हिडिओ. खूप ऊन पडायला लागलं आहे, समर सीझन स्टार्ट झालेलं आहे आणि मार्केटमध्ये सीजनल फ्रूट्स आलेले आहेत. सो हे माझं आवडीचं फ्रूट खरबूज, याला मस्कमेलन सुद्धा म्हणतात आणि खरबूजा असं हिंदीमध्ये सुद्धा म्हणतात. सो हे मी फक्त खाण्यासाठी यूज करत नाही, तर हे मी ॲज अ स्किन सिरम म्हणून पण यूज करणार आहे. ते कसं यूज करणार आहे, व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. हा नक्की तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. चला तर स्टार्ट करूयात व्हिडिओला. हे मस्कमेलन का यूज करतो आपण, तर हे इन्स्टंट ग्लो देतं आपल्याला. जर तुमची ड्राय स्किन असेल, डल स्किन असेल तर परत रिज्युनेट करतं, म्हणजे तुम्हाला एक टवटवीतपणा देतो. परत विटॅमिन ए आणि विटॅमिन सी पण यात आहे. विटॅमिन ए तुमचं सेल प्रोड्यूस करण्याचं काम करतं, न्यूली सेल प्रोडक्शनचं काम करतं आणि विटॅमिन सी आपलं कोलेजनवरती काम करतं, ज्यामुळे आपल्याला थोडासा टायटनिंग इफेक्ट पण येतो आणि तुमची स्किन अगदी टवटवीत होते, अगदी सॉफ्ट. सारे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत या एका फ्रूटमध्ये. खाल्ल्यानंतर अगदी टेस्टी फ्रूट आहे, पण स्किनला लावायला पण अगदी बेस्ट फ्रूट आहे. सो चालू करूयात आपण. आता आधी दूध घ्यायचं, त्यातही हळद मिक्स करायची. आणि आता एक स्ट्रेनर घ्यायचं आणि हे त्याचं पल्प काढून घ्यायचं आहे. आणि या बियांचा पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यूज होतो. ह्या बिया जर सुकवून तुम्ही पावडर केली आणि ती जर का स्किनसाठी, आपल्या चेहऱ्यासाठी यूज केली तर ॲज अ स्क्रब म्हणून याचा छान यूज होतो. सो मी आता याचं पल्प काढून घेते व्यवस्थित. तर तुम्हाला आता याचा निघालेला आहे आणि हा पल्प आपण आता पूर्णपणे यात व्यवस्थित मिक्स करून घ्या. सगळे जिन्नस मिक्स झाले की मग ते स्किनवर कसे अप्लाय करायचे ते. हे शीट मास्क मी तयार केलं आहे सिरम अप्लाय करण्यासाठी, त्यात डिप करून लावण्यासाठी. सो सिरम प्रॉपरली डिप झालेलं आहे आणि हे या फेस जे शीट मास्क आपण बनवले ते प्रॉपरली होल्ड झालेलं आहे. जर तुम्ही फेस वॉश केला असेल तर ओके. तुम्ही जर मेकअप वगैरे केलेला असेल तर फेस वॉश करून घ्यायचं आहे आणि मग नंतर क्लिन्झिंग मिल्कचा यूज करायचा आहे. तो असा आणि 1-2 मिनिटांना मसाज करायची. जिथे जिथे आपण मेकअप यूज करतो, आय मेकअप असेल तर हलक्या हाताने आणि लिपवरची लिपस्टिक वगैरे सगळं वेट कॉटन यूज करायचं आहे दरवेळेस ज्यावेळेस आपण. आता जे आपण तयार केलेले फेस शीट मास्क आहे ते आपण फेसवरती असं ठेवायचं आहे 10 ते 15 मिनटासाठी. फेस क्लीन केलेला आहे, फक्त पाण्याने रिन्स करायचं आहे आणि टॉवेल बॅक करत पूर्ण प्रॉपरली फ्राय करायचं. आता आपल्याला स्किन पूर्ण फेस वॉश केल्यानंतर स्किनला हायड्रेटिक ठेवण्यासाठी, मॉइश्चरायझ ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर लावायचं. हायड्राफ्यूचं मॉइश्चरायझर यूज करते. हे माझं फेवरेट मॉइश्चरायझर आहे. सो एक पंप पण भरपूर सफिशियंट आहे आपल्या स्किनला. तुम्ही बघू शकता हा इफेक्ट किती छान आहे. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि
कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.